धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भमाणा पाड्यात पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। गावात नळपाणी योजना असल्याने महिला आणि शाळकरी मुलींना दररोज 1 ते 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलातील झऱ्यावरून पाणी आणावं लागतंय। शनिवारी सकाळी शाळेत जाण्यापूर्वी एक शाळकरी मुलगी नेहमीप्रमाणे पाणी आणण्यासाठी निघाली। डोंगराळ आणि कच्च्या वाटेवरून जात असताना अचानक तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली। सुदैवाने मुलीला किरकोळ दुखापत झाली, मात्र तिच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खोल जंगलात जाऊन पडला। या घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पाण्यासाठी लहान मुलींना जीव धोक्यात घालावा लागत असताना त्यांचं शिक्षण कसं होणार असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जातोय। भमाना पाड्याची समस्या केवळ पाण्यापुरती मर्यादित नाही। रस्ता नसल्याने गरोदर महिलांनाही उपचारासाठी बांबूच्या झोळीतून काही किलोमीटर अंतर पार करावं लागतं। त्यामुळे गावात तातडीने नळपाणी योजना, पक्का रस्ता आणि वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध न झाल्यास जिल्हा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। प्रश्न एकच, भमाण्यातील लेकी शिकणार कधी आणि पाण्यासाठीची ही रोजची धडपड थांबणार कधी?